Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषण सुरू केलंय. जरांगे पाटील यांच्यासोबतच महाराष्ट्रभरातून मराठा बांधव मुंबईत धडकले आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. रितेश देशमुख या पोस्टमध्ये म्हणालेत, सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील अशी मनपूर्वक आशा. श्री मनोज जरांगेजी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे, असं सुद्धा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. सुरुवातीला मनोज जरांगे यांना आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र नंतर 1 दिवसाची परवानगी देण्यात आली. दरम्यान काल पुन्हा 1 दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात सरकार आता काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, मुंबई.